मंडळी खरं पाहिलं तर आता आम्ही तुम्ही पाहूनच राहील. तुमचाही जीव लोकांसाठी कसा तळमळते का लोकांचा कसा बा चुकत आहे, लोक कसे आडमार्गाने जात आहे. लोकांना हे कळत नाही की बा संत हे कोणत्या मार्गाने गेले आणि लोक कोणत्या मार्गाने जात आहेत. आपल्याला कशाची गरज आहे, संत कशाच्या गरजेसाठी बोलले. तुमचं मन तळमळते म्हणून तुम्ही लोकांना सांगता नाही देव पाहून घे, तुमच्या जवळच देव आहे. देव दिसते का? हो हो देव दिसते, आम्ही पाहिला देव. आमच्या बाबाजीने देव दाखवला. बाबाजी काय आले देव दाखवले? बाबाजी दाखवणारे होते कोण? संत बोलले म्हणून त्यांना सांगावं लागते. संतांनाच दाखवला. अभंगमालीमध्ये लिहूनच आहे. काय ऐकता येत नाही ते एखाद्या व्यक्तीची माहिती ऐकायची असेल तर तो व्यक्तीची माहित नाही. तू कधी पाहिलाच नाही, मग त्या व्यक्तीची माहिती कशी ऐकता येईल? जो पाहते तो माहिती सांगते त्याची. तो पाहिला असते म्हणून माहिती सांगते. तुमचा तो पाहिलाच नाहीये, मग ते तुम्हाला कसं ऐकता येईल बरं? कुणाच्या घराची माहिती कशी ऐकता येते? तो घर त्याचा पाहिला असते म्हणून तो सांगते. पण आपला तो घरच पाहिला नाहीये, तो सांगते सरळ सोपा, कारण त्याला माहितच असते तो घर त्याचा पाहिलाच असते. तसा संतांनी देवाचा पत्ता जागोजागी ठिकठिकाणी सांगितलेला, एकेका शब्दामध्ये सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की एकेका शब्दामध्ये आहे माझा रमाकांत. असं ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं. प्रत्येक शब्दामध्ये माझा रमाकांत आहे. ही संतांची भाषा अशी आहे. संतांनी प्रत्येक शब्दामध्ये देवाचा पत्ता सांगितलेला आहे, पण तो आम्हाला ऐकताच येत नाही. त्याचं कारण एकच आहे, आमचा तो पाहिलाच नाही म्हणून ऐकता येत नाही. मंडळी सांगा, अवलोकन केलं की अरे अरे सोडून या खऱ्या देवा, सोडून या खऱ्या देवा, जग पूजती मसोबाची सेवा. जग हा मसोबाची सेवा कर, खऱ्या देवाला सोडून दिला. बापू हो, हा नरदेह बहुपुण्याने मिळाला. तर सर्व संतांनी आपले मत सांगितले या नरदेहासाठी. बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा, बहुता कष्टे बहुता पुण्ये जोडले देवा, अनंत पवाडे तुमची न कळे मावा, अनंत पवाडे तुमची न कळे मावा. काय तर हा नरदेह, नरदेहच नाही पहिली गोष्ट असते. या नरदेहामध्ये येण्यासाठी तू उभा राहा म्हणतात. लक्ष चौऱ्यासी फेरे फिरवणी आलो नरदेही, लक्ष 84 फेरे फिरवणी आलो नरदेही, आलो नरदेही. सद्गुरुला शरण जाता दाखविल सोयी, सद्गुरुला शरण जाता
दाखविल सोयी आलो कोठे जातो कोठे मला माहित नाही आलो कोठे जातो कोठे मला माहित नाही सद्गुरुराज दीनदयाळ कृपावंत होई सद्गुरुराज दीनदयाळ कृपावंत होई त्याला संग्रहित करावं लागतं तेव्हा नरदेवा भेटते असं धरला का सहजासहजी भेटला असं नाही पैसे असतील तर जमीन घेईल नाही तर काय घेईल कोणती वस्तू घेईल पैसेच नाही अशी पुण्याई असेल तर नरदेव भेटते म्हणून तुम्ही सर्व भाग्यवान आहात आता भाग्यवान झाले नरदेव भेटला म्हणजे भाग्यवान झाले ह्या गोष्टी खरी आहे यातच काही तुमचं कार्य झालं असं नव्हे नरदेहामध्ये येण्यासाठी 84 लक्ष योनीमध्ये जावं लागलं तर नरदेहात आलो हा नरदेह कशासाठी भेटला याचा आपण कधी विचार केला तर या नरदेहाचा एक आपण खेळोना तयार करून टाकला लहानशा पोराबाराचा ते लहान पोरबार ते खेळून निघतात त्याप्रमाणे या नरदेहाचा आपण खेळोना केला महाराजांनी सांगितलं नरतनु बार बार नहीं आवे नरतनु बार बार नहीं आवे पुन्हा पुन्हा नरदेह काही येत नाही नरदेह काही मिळत नाही आणि या नरदेहातून जाण्यासाठी काय केला पाहिजे नरदेह पुन्हा मिळत नाही नरदेह हा शेवटचा देह 84 लक्ष योनीपैकी नरदेह हा शेवटचा देह आहे बहु जन्माच्या शेवट बहु जन्माच्या शेवट नरदेह मिळाला वचट अचानक मिळाला तर या नरदेहासाठी आता आपण काय केला पाहिजे खरं नरदेह याकरिता मिळाला आहे की पुढे जे 84 येणारी आहे नरदेह गेला की 84 येथून पुढे 84 ते 84 येऊ नये याकरिता संतांनी उपाय सुचवलेला आहे चुकलियावर मग फेरा पडे जर का या नरदेहामध्ये तू भुललास किंवा चूक केलास तर पुन्हा 84 येईल आणि 84चा फेरा म्हणजे लहानसा म्हणतात महाराज नाही एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा तेव्हा लागे वारा मानवाचा एक एक योनी कोटी कोटी फेरा अगोदर 84 योनी भोगून आला आणि पुन्हा या नरदेहातून आता मुक्ती मिळायला पाहिजे नाही बा पुढे मला आता 84 आली नाही पाहिजे मी दुःखात
पडलो नाही पाहिजे. तर हे संतांनी मोठ्या काकुळतीने सुचवले आहे. म्हणून त्यांचा मन तळमळत होता. जीवना वेगळे मासोळी तैसा तुका तळमळी. कारण पुढे एवढा मोठा धोका आहे म्हणतात. बडा बिकट है यमघाट, बडा बिकट है यमघाट. गुरु बिना कोण बतावे बाट, गुरु बिना कोण बतावे बाट. बडा बिकट है यमघाट, बडा बिकट है यमघाट. बडा बिकट है यमघाट. यमघाट म्हणजे लहानसा घाट नव्हे तो. तो यमाचा घाट एवढा कठीण आहे म्हणतात महाराज. यम यातना इतकी कठीण आहे. मारती जोडती तोडती निष्ठुर, मारती जोडती तोडती निष्ठुर. यमाचे किंकर बहुत साल, यमाचे किंकर बहुत साल. तप्त भूमीवरी चालविती पायी, तप्त भूमीवरी चालविती पायी. अग्निस्तंभाबाई कवटाळती, अग्निस्तंभाबाई कवटाळती. अशी पत्र तरु खैराचे इंगळ, अशी पत्र तरु खैराचे इंगळ. लोळविती फार दया नाही, लोळविती फार दया नाही. तू कामने जीवा कर रे विचार, तू कामने जीवा कर रे विचार. ना पुन्हा नाही पार नर जन्म, पुन्हा नाही पार नर जन्म. पुन्हा काही नरदेह नाही भेटत. नरदेह ही 84 एवढी चुकवण्याकरिता, यम यातना चुकवण्याकरिता नरदेह भेटला. आणि आपण त्या यमाच्या मुखामध्ये आपण जाऊन राहिलो. यमाला दया कदापि नाही रे. नामदेव महाराजांनी सांगितलं 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्यावा, 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्यावा. जलचरी भोगाव्या 9 लक्ष, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्या माझी घ्यावा, 11 लक्ष योनी किड्या माझी घ्यावा. 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यामध्ये, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्यामध्ये. 30 लक्ष योनी पशुची आघरी, 30 लक्ष योनी पशुची आघरी. मानवा भितारी 4 लक्ष, मानवा भितारी 4 लक्ष. नामा मने तेव्हा नर देह पुरा, नामा मने तेव्हा नर, तेव्हा नर देहाचा जन्म मिळतो, मनुष्याचा जन्म मिळतो. ह्या 84 योन्या भोगल्यानंतर तर आपण या नरदेहाचा उपयोग मूर्तीवाला त्या दिवशी सर्व सोडून चालला नाही. म्हणलं एवढ्याने काही नरदेहाचा सार्थक नाही झाला. खाऊन पिऊन आराम केला म्हणजे नरदेहाचा सार्थक नव्हे. नरदेहाने चांगली उत्तम पदवी मिळवली किंवा नरदेहाने राजा झाला म्हणजे काही सार्थक नव्हे.
तर या नरदेहाने ज्याने देवाची ओळख केली असेल, ज्याने देवाची भक्ती केली असेल, तो देह उत्तम वृत्ती व लोकी. महाराजांनी सांगितलं नरदेह मिळाला बाबा, चांगला आहे, उत्तम आहे, कारण नरदेह मिळतच नाही, हे संतांनी सांगितलं. नरदेह श्रेष्ठ नाना योनी मध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट ये मयातनेची. पण आपण या नरदेहाने यम यातना चुकावयाला पाहिजे, तो काय आपण काम केला नाही, ती आपली मोठी चूक झाली. आणि हे चूक फक्त या नरदेहामध्येच दुरुस्त करता येते, बाकीच्या योनीमध्ये नाही. नरदेहच आहे हे चूक दुरुस्त करण्यासाठी, यम यातना चुकवण्यासाठी फक्त नरदेह आहे, नरदेहच केवळ आहे. तर मंडळी, आपण गफलतीमध्ये नाही राहिला पाहिजे, सावध झाला पाहिजे. काळ चोर गिरट्या घाले, मानवा तुझ कसे निज आली. जाग जाग स्वरूपी लवलाई, कुठं जाग? स्वरूपी लवलाई. अमोलिक जात सरे वाया, अमोलिक वही जात रे वाया. एवढी मोठी समजूत शहाणपणा जीवाला संत सांगतात. आपण बऱ्यासारखं आपण कानामध्ये बोरे टाकले, आपण अजिबात त्या बहऱ्यासारखा बहरा झालो, कानाचा काय उपयोग झाला आपल्या? एवढा उत्तम नरदेह ज्या परमेश्वराकडून प्रभू प्राप्तीसाठी मिळाला, त्याचा उपयोग आपण काय केला? एवढी खाण्यासाठी तो बैलही खाते आणि तुमच्या शेतामध्ये कमाई करते, ज्या दिवशी मरण आला का मरून जाते. आता तर मरणही नाही राहिलं, सरळ तो मुलगा झाला का निवड कसाबखान्यामध्ये चालला, निवड पैशाचा लोभाना. त्याला मरून यायचं घरी, कोण चारा पाणी करायला म्हणते. मुलगा झाला का तो बसक्या लागते, तो उठच नाही. 2-4 माणसं त्याला उठावलं लागते. सांगा ना, हा एकटा माणूस करते का शेजारच्या माणसाला म्हणते माझा बैल बसक्या लागला, तर तो उठ नाही, त्याची कंबर लागली. तर आता असा कर ना, कसाबाला विकून टाक जा, तर तो कारखान्यामध्ये नेऊन त्याला काढते. सांगा ना, असा तो निवड तुमच्या शेतात राबते, त्याच्या मेहनतीवर तुम्ही मस्त पोट भरता, आनंदाने मस्त मजा करता, आणि त्याला काय भेटते? आता तो तुम्ही घरात झोपताना तो आता थंडीमध्ये घराच्या बाहेर, काय त्यांना सुख आहे? कोणता सुख आहे? तो एक जीवच आहे. लढे नरदेहाची संत बोलले, त्याच्यामध्ये आपण बहरे झालो. म्हणून मंडळी, यम यातनेतून मुक्त होण्यासाठी संतांनी मार्ग सुचवलेला आहे. करारे बापानो साधन हरीचे, करारे बापानो साधन हरीचे. जनी करणीचे करू नका, करू नका, जनी करणीचे करू नका.
हे जन्म यमाची यातना जेमेन हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा काही ऐशी या साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा निम कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा निम एक हरी नाम जपता घडे एक हरी नाम जपता घडे एका जनार्दनी न जावा संशय एका जनार्दनी न जावा संशय निश्चयसी होय हरि रूप निश्चयसी होय हरि रूप करा रे बापानो साधन संतांनी काय करा म्हटलं हरीचा साधन करा मोटार साधन गाडी साधन विमान साधन सायकल साधन तसा हरी हा साधन आहे यमाच्या यातनेतून मुक्त होण्याचा साधन आहे या शरीरातून मोक्ष पदाला जाण्याचा साधन आहे हरी करा रे बापानो साधन हरी हा सोपा उपाय सांगितलेला आहे संतांनी आणि सहज उपाय सांगितलेला आहे या हरीसाठी मग आपल्याला काय करावं लागेल मध्ये जाऊन बसावं लागेल महाराजांनी सांगितलं नाही काही गरज नाही या हरीसाठी कुठे जंगला जाण्याची काही गरज नाही ना घरदार सोडण्याची काही गरज नाही नको नको व्यर्थ जीवासी यातना काही करायची काही गरज नाही एका जनार्दनी नको याता याते या हरीसाठी जप करावची गरज नाही तप करावची गरज नाही ध्यान करावची गरज नाही प्राणायाम करावची काही गरज नाही ते तुम्ही का आपल्याच तोंडाला सांगून राहिले का काही पहिलीच्या संतांचा म्हणणं आहे पूर्वीच्या संतांचा म्हणणं आहे महाराज म्हणतात हो सांगतो त्याच्या आहे उपाय एकांती बैसने शरीर रोधने एकांती बैसने शरीर रोधने अष्टांग साधने श्रम नको म्हणजे नाही नको म्हणजे नाही काही अर्थ करून राहिला मराठीचा हो नको या शब्दाचा अर्थ करावा लागते असा आहे एकांतात बसावा लागते शरीराचा रोधन करावा लागते रोधन करणे म्हणजे पंचतत्वाचा असं आकर्षण करणे असा त्याचा अर्थ होईल की नाही अष्टांग साधने श्रम नको अष्टांग योगाचे 8 अंग सांगितले आणि हे 8ही अंग अष्टांग योग साधन करण्याची काही गरज नाही गुदाते अंगुष्ट लावून बैसणे गुदाते अंगुष्ट लावून बैसणे आणि शरीर रोधने प्राण शरीर रोधने पंच प्राण नको नको व्यर्थ जीवासी यातना आता कोणाची ऐकणार तुम्ही आमची का आम्ही सांगून राहिलो संत सांगून राहिले ज्यांच्यावर आपला विश्वास आहे त्यांच्या गोष्टी ऐका हरीसाठी
काही गरज नाही. नको नको व्यर्थ नवस केल्यात जीवासी यातना. राम नामे स्मरणा करिजे सुखे. राम नामे स्मरणा करिजे सुखे. ते सांगून राहिले असं नाही. वो नर कच्चा बेकच्चा नहीं गुरु का बच्चा वो नर कच्चा बेकच्चा. नहीं गुरु का बच्चा वो नर कच्चा बेकच्चा. शास्त्र मुकुच रहना बाकी ज्ञान कमाया पूरा. वेद विधि का वचन सुनकर तन का लगड़ा किया. वो नर कच्चा बेकच्चा नहीं गुरु का बच्चा वो नर कच्चा बेकच्चा. कुंडलनी को खूब चढ़ावे ब्रह्मरंध्र ले जावे. चलता है पानी के ऊपर मुख बोले सो होवे. वो नर कच्चा बेकच्चा नहीं गुरु का बच्चा. वो नर कच्चा बेकच्चा. प्रगट होकर गुप्त होवे जावे मथुरा काशी. प्रगट होकर गुप्त होवे जावे मथुरा काशी. प्राण निकाले सिद्ध भया तो लोक गावासी. वो नर कच्चा बेकच्चा नहीं गुरु का बच्चा. वो नर कच्चा बेकच्चा. या शब्दाचा अर्थच असा लागते का हरीसाठी तुम्हाला काहीच करावं लागत. मग का हरी आपोआपच भेटते. काही दुकानातला सौदा युदा हो का हरी आपोआपच भेटत ना. आपोआपच भेटला असता तुम्ही इतक्या सगळ्या लोकांना मिळाला नसता का. काही गोष्टी बरोबर आहे. सगळ्या लोकांना मिळाला असता. म्हणूनच आम्हाला संतांच्या गोष्टी ऐकता आम्ही त्याचा काही अर्थ करत गेलो. कारण मी येतो आता आम्ही किती लांबून आलो. भंडारा जिल्हा जवळच आहे. आणि आता मी त्यांच्या सारख्या गोष्टी सांगून राहिलो तुम्हाला. हो बरोबर आहे बरोबर. दुसरा आहे तो आपल्या गोष्टी आपण मानत नाही. आणि संतांनी मत मानला म्हणून पंचरत्न नावाचा हरिपाठ तयार झाला. पंचरत्न हरिपाठ असं नाव देण्यात आलं. का हरी विषय 5 महापुरुषाचा मत काय आहे. एकाचे मत एकात मिळत नाही. साधारण जर सोयरकी करावची झाली तर पहिल्यांदा तुला कोणत्या कुळाचा होस येत पासून त्याची चौकशी करत होता. आणि तो जर एकाच कुळाचा निघाला तर सोयरकी होईल की नाही. एकाच कुळाचा निघाला तर सोयरकी नाही होईल का. नाही त्याचं कुळ पाहिजे. कारण तू एकच निघाला तर भाऊ भाऊच झाले. झाले आमच्या इकडे आहेत बरा. ती तशी कशी झाली ते चुकाचुकीना होऊन गेली. हो असं आमच्या समोरच आहे. बहीण भाऊचे नवरा बायको झाले गे. चुकाचुकीना होऊन गेली. एवढ्या गोष्टी जर आज आपल्या समाजात चौकशी केल्याशिवाय सोयरकी करता येत नाही. आणि देवाचा हा विषय कसा ऐकावचा काम केला. आहे काय बाजारातला सौदा न. देव काही बाजाराचा भाजीपाला नायो. देव काही रश्याने भेटायचा नायो. धरला पैशाना बाजारात गेला ना भाजीपाला घेऊन आला असा काही देव आहे म्हणतात का महाराज. नाही तसा काही देव नाही. नाही तर कोणाला भेटला असता देव नाही मंडळी. हा संतांनी देवाचा शोध कसा करा. संत बोध तोची देवाचा शोध असं लिहून ठेवलेला. तर हा जो हरी आहे त्याला सांगायचा तर मी तुमच्या समोर खूप असा प्रवचनकार असं नाही आंबायाचा नसा पण संताचा मत सांगून राहिलो बाबा. मी तुमच्या सारखाच आहे बरं. तुमच्यासाठी जे पुरावे आहेत ते माझ्याहीसाठी आहे. मी काही सांगतो म्हणजे काही श्रेष्ठ नाही आणि तुम्ही ऐकून राहिले म्हणजे कनिष्ठ नाही. दोघांसाठी सांगणं आहे बरं संतांचं. कारण मलाही तरावचा तुम्ही जसा तरावासाठी आल्या
तरावासाठी गोष्टी ऐकून राहिले, तसंच मी ऐकून राहिलो तरावासाठी. तर त्यांचं असं म्हणणार, अहो श्रोते वक्ते सकळ ही जना, अहो श्रोते वक्ते सकळ ही जना, बरे पारखून बांधा घाटी, बरे पारखून बांधा घाटी. कसाही घराला बांधून घ्या नाही, पारख करून गाठीला बांधा. जशी कोणती वस्तू घ्यावायची असेल तर पहिल्यांदा आपण पारख करून घेतो. कधरला घेतलं असा का? नाही. सोना घ्यावायची असेल तर पारख, मुलगी पावायची असेल तर पारख, कोणती वस्तू घ्यावायची असेल तर पारखून घेतो. मग आता आमचे संतांचे ग्रंथ ऐकावचे असेल तर कसं आहे ऐकावचा? त्याला पारख करून ऐका. आता तुमच्याजवळ पारख करावं धातू चुना घ्या. सोना असा वरून पारख करता येईल का? नाही. आमच्या कुंबलीमध्ये असे आले होते ठगई, तर त्या ठगईनं असं आणलं होती, सोना म्हणून आणला. सोना, तो सोना आता त्याच्यावर त्यांना पॉलिशी मारला का मारला तर कोण जाणे, बिलकुल हुबेहूब सोन्यासारखा दिसायचा. तोही सोना म्हणून त्याईना कमी भावामध्ये, आता कोणालाही असो, जे 10 रुपयाची वस्तू असते ते जर 1-2 रुपयाला भेटत असेल तर कोणाचा मन नाही त्याकडे वळणार. मग तो चोरून आणो का? कसं आहे आलं तर लोकायला वाटलं, लोकायला वाटला 4,000 5,000 रुपयाचा आणि हा 500 रुपयाला देतो. कोणी आणलंच नाही ना, चोरून गेलो. म्हणून त्याला एवढं नाही खरेदी केला सोना म्हणून. तो कुणाला माहित नाही झाला पाहिजे असा. हो, सस्ता भेटला म्हणून. तर आता लग्नाची वेळ आली, घेवा नाही लागेल असा त्या बापाला वाटला. माझ्याजवळ भाऊ सोना आहे. मग तो सोना घेऊन सोनाराच्या घरी गेला. सोनाराला पाहिलं, बाप्पा हे तर म्हणते तांबा हो म्हणते, पितळ हो म्हणते. बाबा परीक्षाच नाही का करत, त्याच्याजवळ परीक्षा होती. कसा परीक्षा करावं पाहते, तो लहानसा तोंड करून मग आला. पितळ निघाल्यावर मग तो याच्या त्याच्यात ज्याईना घेतला होती त्याच्याकडे गेला. काही नाही, मग त्याचा भांडाच फुटला. सोना, यानं सोना घेतला तर कतील निघाला, यानं सोना घेतला तर तांबा निघाला. मग ते चोर फुटला. ऐकच त्याईनं माहित होता, कुणाला? सोनाराला माहित होता का सोना कसा परीक्षा करावा. तर तो एक गोटाच राहते परीक्षा करावचा, धातूच राहते परीक्षा. बांधिले दृढ नाणे परीक्षा विने, बांधिले दृढ नाणे परिसत्य मिथ्या आहे, खरा किंवा खोटा हे कोण जाणे. अरे हातामध्ये एखादा पैसा घेतला आहे किंवा नाही हे कसा जाणता येईल? तर त्याला परीक्षा करूनच आहे किंवा नाही हे ठरावा लागते. तसा संत महात्म्यांनी सुद्धा हा देव नावाचा विषय, हरी नावाचा विषय ग्रंथामध्ये लिहून ठेवला. आणि त्या ग्रंथामध्ये हा कशासाठी लिहून ठेवला? तर निव्वळ ते अक्षर वाचण्यासाठी लिहून ठेवलं असतील का? नाही. निव्वळ पोराबाराच्या लहान पहिल्या वर्गाच्या पोराबारासाठी लिहून ठेवला असतील? ते ग्रंथ काही लहान पोराबारासाठी नाही आहे, सर्वांसाठी ते ग्रंथ लिहून ठेवले आहे. शाळेतला तो अभ्यास नव्हे. 4 6 शास्त्र 18 पुराण काय हा शाळेतला अभ्यास हो का? तर अजूनही घरोघरी ग्रंथाची पूजा केल्या जाते. अजूनही
वेदाची पूजा केल्या जाते. परंतु नाही, जो कोणी प्रवचनकार असेल, कीर्तनकार असेल, त्याला देव समजल्या जाते, त्याची देव म्हणून पूजा केल्या जाते. एवढा महात्म्य आज तुमच्या प्रौढ लोकांसाठी आहे. तर आज आपण ते शब्द बरोबराच्या खेळासारखा केला, ऐकताच नाहीये. मंडळी, ऐकता काऊन येत नाही? ती शब्द कोणाची होत? देवाची होत. देवाजवळचे ते शब्द होत, देवाच्या शोधाचे शब्द होत, देवाच्या पत्त्याचे शब्द होत, देवाच्या ठिकाणाचे ते शब्द होत. तर तो देवच माहित नाही. ज्याच्यासाठी ग्रंथ, ज्याच्यासाठी पुराण, ज्याच्यासाठी कीर्तन, ज्याच्यासाठी भागवत, ज्याच्यासाठी भागवत 7 दिवसाचा भागवत ठेवतो, 7 दिवसाचा भागवत, 7 दिवसाची कालगरी लागली देवासाठी, तर ते 7 दिवसाच्या भागवताना देव भेटते का? तितक्या दिवस 12 महिने वाचला तर नाही देव भेटला ना, 7 दिवसांना भेटते. 7 दिवसाचा तो भागवत आहे. ह्या सगळ्या आम्हाला आमच्या मनामध्ये ह्या कल्पना भरून ठेवला गेली. त्याला 12 महिने भागवत वाचावलं लावा, त्याच्यात येते भागवतकाराला सांग, तो तुम्हाला बरा भेटला. आणि त्याला पैसे गिसा नाही दिला कारण भागवतकाराला, तो पुन्हा जर तुमच्या घरी गावी येईल तर भागवत करावलं. महाराज, तुम्ही परोपकारासाठी निघाल्या ना, धन्यवाद बापा, तुम्ही देवच आहात. आमच्या लोकांच्या उद्धारासाठी तुम्ही आल्या बापा. 7 दिवस आता भागवत केल्या, आता नमस्कार असो. तो वाट पाहिजे पैशाची पहिली. पैसा हो, 7 दिवस तुमच्या गावात राबलो ना, घरी राबलो ना, मग पैसा. महाराज, तुम्ही परोपकारासाठी आले ना, तुम्हाला पैसा काय पाहिजे? कबूल करेल का? मंडळी, देवासाठी 7 दिवस काही नाही, आणि 5 दिवस नाही, 1 दिवस नाही. याचा अर्थ हे जे आमच्यामध्ये हे विसंगती का झाली? आम्ही येतो वेगळा सांगतो, तो येते वेगळा सांगतो, तो येते वेगळा सांगतो, तो येते वेगळा सांगतो, म्हणून आमचं हा एक मत नाही. आमच्या मतेच तर मत झाले. म्हणून ऐकताना संतांचं म्हणणं बरोबर आहे. संत हे चुकीने नाही बोलले. ज्ञानेश्वर माऊलीचं प्रमाण पहा ना. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग. हरिपाठामध्ये सर्वच मार्ग आले. कोणता मार्ग पाहिजे आता तुम्हाला? कोणत्या मार्गाने जाता? कर्म आले, उपासना झाली आणि ज्ञानही झाला. कुठे? हरीच्या ठिकाणी. हरिपाठी आले. मग आता ज्ञानेश्वराचा म्हणणं तुम्हाला कबूल आहे की नाही? का आपल्याच मताने काही करायचं? घडी ज्ञानेश्वराचा म्हणणं जर कबूल आहे, ज्ञानेश्वराची जय म्हणताना, मग ज्ञानेश्वर महाराज सांगून आले त्या गोष्टी करा. हरिपाठी आले सर्व मार्ग. हरिपाठच नाही म्हणजे हरिपाठ म्हणजे तू का म्हणते देवाच्या हातवर उभा करून त्याने मुक्तीचारी झाला, अठ्ठावीस पाठ झाली, झाला हरिपाठ म्हणते. येतीस तर तुझ्या चुकला हरिपाठ. नाही तर तसा नाही झाला तर मग का नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी. मग त्याला काही प्रपंच गिरपंच नाही, घरदार काही नाही. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी. आता येते काय तुमच्या मूर्तिजापूरला इंद्रायणी नदी आहे का? मग येते हरिपाठ करता तर कोणता उपयोग आता झाला? काही देवळात करा म्हणला का ज्ञानेश्वर माऊली ना? नाही.
तुम्ही देवळात करून राहिले, घरी करून राहिले, मग चुकला की नाही त्यांच्या मनाप्रमाणे? आणि ज्ञानेश्वर माऊली चुकी ते जाऊन पाठ करा ना. नाही, या घरच्या घरी करताना म्हणतो आम्ही मस्त हरिपाठ करतो. नाही मंडळी, तेथी काही जाण्याची गरज नाही आणि देवळातही जाण्याची गरज नाही ना घरातही जाण्याची काही गरज. फक्त तुम्हाला इंद्रायणी तीर ओळखावा लागते गुरुकडून. तोच तर शब्द नाही म्हणून राहिला. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, इंद्रायणी तिरी. तर इंद्रायणीचा तीरच नाही म्हणजे इंद्रायणीचा तीर कोणता हो, इंद्रायणीचा काठ कोणता हो, ठिकाण कोणता हो. इंद्रायणी उमजली तर तीरच उमजला. इंद्रायणीचा शेवटचा टोक नदीचा तीर म्हणतात नाही का, तसा नाही तर तीर नाही तर बाण म्हणाल, बाण तो नाही बरं. इंद्रायणी तिरी, इंद्रायणी हा शब्द उमजला पाहिजे. तेथी पाठ करा म्हणतात महाराज. ना होय अधिकारी सर्व तातो, हा जो संशोधनाचा संतांनी विषय ठेवला, देव संशोधनाचा, तर हरी हा शब्द आहे, हरी हा अक्षर आहे. आणि अक्षर कशासाठी असते, शब्द हा कशासाठी असते, वस्तूची ओळख करून देण्यासाठी असते. वस्तूची ओळख, वस्तूची आठवण. शब्द, शब्द म्हणजेच नाव, नाव म्हणजेच अक्षर. तर अक्षर जसं आपण कोणत्याही वस्तूला नाव देतो, काहीसाठी नाव देतो. मुलगा जन्मला का त्याला आपण नाव ठेवतो, काहीसाठी नाव ठेवतो. मग बिना नावाचा ठेवा ना, नाही जमत, तर त्याला नाव ठेवावाच. पूर्वीच्या लोकांनी नाव ठेवले, प्रत्येक वस्तूला नाव ठेवले. आता नाव ठेवायची चाल आहे, पण पूर्वीच्याच लोकांनी नाव ठेवली. साधारण जर हात पायाच्या अवयवाचे नाव ठेवले, हे बोट आहे, हे करांगली आहे, हा खांदा आहे, हे घोटा आहे, हा नाक आहे, हा डोळा आहे, हा पाय आहे, हा पोट आहे, ही छाती आहे. सांगा ना, कोणाऐवजी नाव नाही ठेवली त्यांनी? कोणत्या झाडाला नाव नाही ठेवले, कोणत्या वस्तूला नाव नाही ठेवले? वस्तू ओळखण्यासाठी, एका वस्तू ओळखण्यासाठी काही नाव ठेवले. त्यांचा एक मोठा पुराणच तयार झाला आहे. त्याला तुकाराम गाथा, नामदेव गाथा, ज्ञानेश्वरी, अनुभव दीपिका, वेद, शास्त्र, पुराण असं नाव दिले. ओळखण्यासाठी चहुवेदे जान, षडशास्त्री कारण, 18 पुराणे हरिशी गाती, 18 पुराणे हरिशी गाती. आता कोणता ग्रंथ आणता? 4 6 शास्त्र, 18 पुराण. जर ज्ञानेश्वर माऊली म्हणते का हरीची माहिती सांगते, मग कोणता ग्रंथ पाहिजे? वेद जर एका हरीची माहिती सांगते, शास्त्र एका हरीची माहिती सांगते, पुराण एका हरीचीच माहिती सांगते. किती अभ्यास केला असेल ज्ञानेश्वर माऊली, तर आम्हाला काही करावची काही गरजच नाही. त्यांनी आयता स्वयंपाक करून ठेवलेला आहे. तर जेवण करण्याचा आपला काम आहे. त्यांनी आयते शब्द बनवून ठेवले, त्यांनी आयता शोध करून ठेवला. फक्त आपल्याला ते शब्द समजून घेण्याचा काम आहे, त्या शब्दाचा अर्थ जाणून घेण्याचा काम आहे. एवढाच आपल्याला काम आहे. नाही तर तुम्हाला आम्हाला काही कष्ट करण्याची काही गरज नाही. आयताच त्यांना देवाचा शोध केला. देवाला कुठे पाहाल बा देव, कोण्या ठिकाणी आहे? तर हरी देव हा शब्द आहे, नाव आहे. आपण एकच विचार मांडायचा कारण नाव अगोदर की वस्तू अगोदर?
प्रश्न असा आहे, नाव अगोदर की वस्तू अगोदर? तर वस्तू पाहेल तर नाव देईल, वस्तूच पाहिलं नाही तर नाव कसा देईल? तो देईल का? नाही देईल. सांगा बरं, कोणती वस्तू आहे माझ्या मुठीमध्ये? कोणती वस्तू आहे? द्या ना नाव. कोणता नाव देतात? आतना दिवस मी विचारलो तरी नाव नाही देता येईल. म्हणजे वस्तू पाहिल्याशिवाय नाव देता येईल का? नाही. पण ठीक आहे ना, आपण नाव अगोदर म्हणू. ठीक आहे, नाव अगोदर, पण कोणती वस्तू आहे तर नाही सांगता येणार. म्हणजे वस्तू पाहाल तर नाव द्या ना, आता सांगू शकता. काय आहे? रबर आहे. आता कसं नाव सांगता आला? मला वाटलं का खिशामध्ये काढायचे पैसे राहत असतील. रबर आहे. किंवा पाहिल्यानंतर नाव देता आला. तसा अगोदर देव पाहिल्या का? नाही तर नाव कसं द्या? देवच पाहिला नाही तर कोणाचं घर पाहिल्याशिवाय सांगता येत नाही. तुम्ही म्हणलं का आमच्या घरी जा बरं, कसा जा? मला विचारावंच लागेल. कोणाला विचारा, कोणालाही विचाराल तर सांगतील का? ज्याचा पाहिला असेल तो सांगेल. तसा संतांनी अगोदर देव पाहिला म्हणूनच त्यांनी सांगितलं. देव पाहिला, संतांनी पाहिला, मग त्याईला दिसला, मग आम्हाला नाही दिसेल का? त्याईला जाणता आला, त्याईला ओळखता आला, मग आम्हाला. ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितलं? ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गण दाट हरी दिसे, भरला गण दाट हरी दिसे. हरी दिसे, हरी दिसे या शब्दाचा अर्थ समजते का? हरी दिसत नाही असा होईल की नाही? नाही. हरी दिसे, हरी दिसे. मग हरी दिसतो म्हणतात ना, आणि आम्ही म्हणून राहिलो का हरी दिसत नाही. मग आमची चूक का संत बोलले त्याची चूक? असं नाही होईल का? नाही, संत काही लिहून ठेवला त्यांनी. नाही मंडळी, संत काही लिहून कसं ठेवतील? हरी दिशे ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठामध्ये पाहना. प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनी, प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनी, पहावा शोधुनी कैसा आहे, पहावा शोधुनी कैसा आहे. प्रत्यक्ष हा देव दिसतो लोचनी. दिसतो, दिसत नाही का दिसतो? दिसतो. पहावा शोधुनी कैसा आहे. म्हणजे शोधून पाहाई म्हणून राहिले. दिसतोय म्हणतात आणि शोधून पाहाई म्हणून राहिले. मंडळी, प्रश्न असा आहे का ते देव कोणाला म्हणत असते? पहिला विषय असा, ते कोणाला तरी म्हणत असते. ते कोणाला म्हणतात देव? उघडा देव उघडा डोळा दिसे, उघडा देव उघडा डोळा दिसे, उघडा डोळा दिसे. नाही झाकल्या डोळ्याने नाही, दिसतो म्हणतात. नैनी झडझडीत दिसे, पाहता स्वरूप प्रकाशे, पाठी लागले विकार पिसे, म्हणून देव हा कळेना, म्हणून देव हा देव शब्द तुम्ही दिल्या का नाव? नाही, तुम्ही तर दिलाच नाही. पूर्वीच्या संतांनी नाव दिला. मंडळी, तुम्हाला संताची गोष्ट ऐकावं लागेल. जगाची म्हणलं तर नाही जमणार. कोणती असतील संत, संताची गोष्ट आहे का ते सांगतील तुम्हाला. तर देव कोणाला म्हटलं पाहिजे? देव कोण?
तो देव कोण्या ठिकाणी आहे? तो देव ठाई पडेना. कोणता देव? तो देव. तो देव कोण्या गावचा? मूर्तिजापूरचा नाही, होता नाही त्याच्यात. तो देव ठाई पडेना. तो म्हणजे का? तो देव ठाई पडेना. येम यातना चुकेना. या वचनातून, संत वचनातून हेच आपल्याला ऐकायला मिळते का देव हा जो शब्द नाव देण्यात आलेला आहे ते कोणत्या वस्तूचा नाव आहे. जसा कान कोणत्या वस्तूला म्हणतात, नाक कोणत्या वस्तूला म्हणतात, डोळा कोणत्या वस्तूला म्हणतात, हात कोणत्या वस्तूला म्हणतात, आंबा, केळ, संत्रा, जाम कोणत्या वस्तूला म्हणतात. ह्या वस्तू तुमच्या पाहिल्या आहेत, ते विचारण्याची काही गरजच नाही. साखर तुमची पाहिली आहे, सुपारी तुमची पाहिली आहे, ते विचारण्याची गरज नाही. पण देव तुमच्या पाहिला आहे का? नाही. हा फक्त राघो सारखा शिकवला गेला आहे. राघो सारखा शिकवल्या गेलाय. राघो जसा रात्रंदिवस एकच शब्द बोलतो, रोटी दे, रोटी दे, रोटी दे, रोटी दे. त्याला काय भुकी लागली? पण तो रोटी खाऊनही घेल, कोणी खायला तरी रोटी दे, रोटी दे, रोटी दे, दिवसभर बोलतच राहते. कर बावली सारखा तशासारखी गोष्ट शिकवल्या गेली. राम 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 दिवसभर राम रामच म्हणत राहा. तर मंडळी, हा देव संशोधनाचा जो विषय समाजामध्ये संतांनी ठेवलेला आहे. कोणत्या वस्तूचं नाव आहे देव? कोणती तरी वस्तू असेल की नाही? तर नाव आहे तर त्या नावाची वस्तू आहेच असली पाहिजे. कारण बिना नावाची वस्तू राहू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी दिलाय ना हरिपाठामध्ये, देवाची याद्वारे उभा क्षण भरे, देवाची याद्वारे उभा क्षण भरे, तेने मुक्तीच्या रे साध. देवाची याद्वारे. ज्ञानेश्वर माऊलीने देव शब्द ठेवलेलाच आहे. देवाची याद्वारे, देव आणि देवाचा द्वार. तर ज्ञानेश्वर माऊली देव कोणाला म्हणतात? कोणती वस्तू आहे देव नावाची? मही निर्मिले तो देव ओळखावा, मही निर्मिले तो देव ओळखावा. देव तो मही निर्मिली तो देव ओळख. तो हा जो दर्शक शब्द आहे, तो म्हणजे कोणता असं दाखवला आहे. तो जो व्यक्ती माहित असते त्या व्यक्तीविषयी हा शब्द ठेवला जाते. तो जो दर्शक शब्द आहे, दाखवण्याचे शब्द आहे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप कोणाचा? रूप रूप पाहता लोचनी. रूप म्हणून ती शब्द समजला पाहिजे. म्हणजे आपल्याला एकच म्हणायचं आहे का संत वचनाने पाहिला तर देव हा दिसते, हरी हा दिसते. नाव हा जो ठेवला गेला वस्तू ओळखीसाठी. नाव म्हणजे वस्तू नव्हे, वस्तू म्हणजे काही नाव. नाव वेगळा आणि वस्तू वेगळी. त्या नावाची वस्तू ती कोणती वस्तू आहे? तुकोबाला सांगितलं, ओळखारे वस्तू सांडणारे कल्पना, ओळखारे वस्तू सांडणारे म्हणजे कल्पना आपोआपच जाते. कल्पनेला जा म्हणण्याची काही गरज नाही. जसे वस्तू पाहिला का कल्पना गेली, मग काय राहिली का कल्पना? वस्तू पाहिल्यानंतर ते आपोआपच गेली. ते जा म्हणण्याची काही गरज नाही, कल्पना सोडायची काही गरज नाही.
पण जेथपर्यंत वस्तू पाहत नाही तिथपर्यंत कल्पना. कोणती वस्तू आहे? तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही, तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही. आहे म्हणतेस तर कोणती हो? आता पाहिली असेल तर आहे म्हणेल ना, पाहिलीच नाही तर आहे कसा म्हणे? तुकोबाराने म्हणलं तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही. कोण्या कारणासे आला तुम्ही येते, सांगावो माते जड करी, सांगावो माते जड करी. घरातून जेव्हा बाहेर निघाला, सांगा ते घेतला कोण सांगा, सांगा ते घेतला कोण सांगा. ओळखा रे वस्तू